नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता ही जी कैची आहे तर हिला कशीच धार नाही आहे, म्हणजे अगदी कशीच धार नाही आहे। तुम्ही बघू शकता हिने अजिबात कपडासुद्धा कट केला जात नाही आहे। तर हे बघू शकता, तुमच्याकडे घरात नेल पॉलिशच्या बाटल्या पडलेल्या असतात, रिकाम्या असू द्या किंवा भरलेल्या असू द्या, आणि ही ऑइलची बाटली आणि हा पुठ्ठा जो आहे तर तो पण सगळ्यांकडेच अवेलेबल असतो। तर फ्रेंड्स, काय करायचं आहे, पहिले आपली जी कैची आहे तर ती कैची तुम्ही बघू शकता इथे हिला कशीच धार नाही आहे। तर हा जो पुठ्ठा आहे तर या पुठ्ठ्याने अगदी व्यवस्थितपणे कैची जी आहे तर ती अशी व्यवस्थितपणे म्हणजे अशी घासून घ्यायची आहे। मी या कात्रीला खूपच कंटाळले होते, कारण ही कात्रीला महिनाभर पण धार मला जात नव्हती अजिबात पण, म्हणजे महिना झाला की लगेच तिला धार लावून आणावी लागायची आणि धार लावायला प्रत्येक टायमाला 30 रुपये घ्यायचे ते। तर मग मी असेच यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघितले, खूप सारे व्हिडिओज बघितले आणि त्या व्हिडिओमधले मला हा व्हिडिओ आवडला आणि मग मी तो ट्राय करून बघितला। तर चला म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत पण हा व्हिडिओ नक्कीच एकदा शेअर करावा, कारण खूप सारे लेडीज असतात माझ्यासारख्या की त्यांना घरातून म्हणजे तेवढ्या पण काही कामासाठीच बाहेर पडलं तर बाहेर पडावं लागतं आणि प्रत्येक टायमाला आपल्या लक्षात पण राहत नाही का कात्री आहे आणि तिला धार लावायची आहे। तर तुम्ही असे घरच्या घरीच पण धार लावू शकता। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने धार लावायची आहे। नेल पॉलिशची बाटली घ्यायची आणि तिने फक्त फिरवत राहायचं धारीच्या जागेवरती। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सारखं फिरवायचं, किमान 1 मिनिट तरी चांगलं फिरवायचं आणि मग पहा तुम्हाला नेल पॉलिशच्या बाटलीची कमाल कशी दिसते। तर म्हणजे आपण जेव्हा असं घासतो ना तर तेव्हाच आपल्याला लगेच फरक जाणवतो का कपडा कापताना। तर इथे तुम्ही बघू शकता इझिली, म्हणजे थोडा का होईना कपडा आता कट केला जात आहे, कारण पहिले काहीच कपडा कट नव्हता होत ह्या कात्रीने। तर आता कपडा थोडाफार का होईना इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट होत आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल अजूनही आपल्या कात्रीला धार नाही लागली आणि यातही काही पण चुकीचं सांगतायत, तर मी काही चुकीचं सांगत नाही आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने धार लावून घ्यायचे आहे सारखं त्याला, म्हणजे 1-2 मिनिट तुम्ही सारखं जर असं लगातार जर चालवत जर राहिले कैचीवरती तर नक्कीच धार लागेल। कारण मी सुद्धा खूप कंटाळले होते कात्रीला धार लावून लावून, आणि मग मी फायनली घरीच धार लावते आता, आणि ते पण अशा पद्धतीनेच। तर चला फ्रेंड्स, आय होप तुम्हाला माझी ही आयडिया नक्कीच आवडली असेल। जर आवडली तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ, आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आले असताल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर तुम्ही बघू शकता हे कात्रीला खूपच आता म्हणजे ऑइल झालेलं आहे, तर ते सगळं ऑइल आपण थोडंसं पुसून घेऊया आणि पुन्हा थोडंसं 1-2 टिपके जे आहेत तर ते कात्रीच्या धारेवरती आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। तरी तुम्ही बघू शकता खूप छान आता म्हणजे चांगली चालायला लागली आहे आता ही कात्री, तुम्ही बघू शकता, आणि तिला धार पण चांगल्या पद्धतीने लागलेली आहे। बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ।